दिवसाची पहिली ऑर्डर ॲक्सेप्ट. फूड रेडी पण आहे. नाईस. कस्टमरने ॲड्रेस तर इथला टाकला आहे, बट कस्टमर फोन नाही उचलत. इथे कुठे चर्च आहे यार? तिथे चर्च तर मला कुठे दिसत नाही आहे. उत्साह नेक्स्ट टू चर्च, काय माहिती भाई. मित्रांनो, दुसरी ऑर्डर लागली आहे. पहिली ऑर्डरचा सीन काय झाला माहिती आहे का? परफेक्ट लोकेशनवरती होतो, ते चर्चमध्ये होते. मे बी ध्यान देत होते किंवा फोन अलाव नव्हतं असं काही, तर त्याच्यामुळे मला लेट केला. 12:15 पोचलो होतो मी. 12:29 झाल्यात, पण तरी काय टेन्शन नाही. टेन्शन म्हणजे काय, गॅरंटेड अर्निंग असेल तर बाई काय आपल्याला फक्त 11 वाजेपर्यंतच फक्त वाट बघायची आहे ना. सिम्पल. बाकी कंपनी बघून घेईल. असो, आता 1.3 किलोमीटरचा पिकअप आहे. त्यानंतर मग पिकअप करून आपण ड्रॉप करायला जाऊ कस्टमरच्या लोकेशनवरती. 6 किलोमीटरचे 82. ही जी ऑर्डर होती महाराष्ट्र लंच होम, ती घेऊन यायची होती सेक्टर 20. पाठीमागं बिल्डिंग दिसते आहे तिथेच. आता मला समजत नाही की इथे मी थांबू का परत खारघरमध्ये जाऊ का रिटर्न ऑर्डर लागेल. नो आयडिया. आपण वेट करूया 5-10 मिनटं. लागली तर ठीक आहे, नाहीतर मग जाऊ खारघरला. बरं झालं जास्त वेळ कळंबोलीमध्ये नाही थांबलो. शेवटी आपला खारघर होणंच आहे ना, तर इथे येणं भागच आहे. एजन एक्सप्रेसची ऑर्डर लागली 3 किलोमीटरच्या आसपास. पाचवी ऑर्डर. 4 ऑर्डर कंप्लीट झालं आणि ही 5वी ऑर्डर खाली लागली. महाराष्ट्र लंच होम रेडी फॉर पिकअप, म्हणजे ऑर्डर रेडी ठेवली आहे. नाईस. आलोच. 6 ऑर्डर कंप्लीट झालेत. ऑलमोस्ट 3 तास होतील आता. 3 वाजता. आणि अर्निंग पण बघा, कॅल्क्युलेट करा तुम्ही. आता झाले जवळपास 300-400 रुपयाच्या आसपास झाली आहे. पण आपल्याला हा लक्षात ठेवायचा आहे, 26 ऑर्डर बघू होतात का. आज ट्राय करू. काल नाही केलं, आज करू. लागली 7वी ऑर्डर अन्ना डोसा सेक्टर 34. अन्ना डोसामध्ये फिल्टर कॉफी कधीपासून भेटायला लागली आणि ओनियन टॅमॅटो उत्तप्पा 3 वाजता. ठीक आहे भाई, आपण जज नाही करते, बट ती कॉफी खरंच भेटते का अन्ना डोसामध्ये? खरंच मला माहिती नव्हतं मित्रांनो. मॅपमध्ये दाखवतोय मी खारघरमध्ये आहे आणि ही ऑर्डर आहे रोडपाली. नाही कामोठेची ऑर्डर वाटते मला, कारण कळंबोली इथे, कामोठे इथे. तर आपण याला ॲक्सेप्ट करूया. चायना वॉक. झोन तर तो नाही आहे माझा, पण तरी पण त्या साईडची ऑर्डर देते. पहिले कळंबोली झालं, आता कामोठे झालं, आणि आता एक इन्स्टामार्टची ऑर्डर लागली होती. 3.5 किलोमीटरचा पिकअप आणि 4.5 किलोमीटरचा ड्रॉप. आणि पैसे जर मी ते दाखवू तर कुठं गेला तो इन्स्टामार्ट. टोटल किलोमीटर बघा. अच्छा, कोणीतरी गिफ्ट केलं वाटतं या ऑर्डरला. गिफ्टमध्ये काय आहे? चिकन हक्का नूडल्स हाफ 500 ml. गिफ्ट करायचं, थोडा एक्सपेन्सिव्ह गिफ्ट करायचं. इतका सस्ता गिफ्ट का केलं आहे? असेल जवळजवळ 200-300 रुपयाची ऑर्डर, जास्त नाही. अलेलून आउट ऑफ झोन आहे. कामोठा सेक्टर किती आता मी विसरलो, बट कामोठ्यामध्ये. आता मला खारघरमध्ये जायला लागेल, तेव्हा मग मी झोनमध्ये असेल. माझ में इज्जत है, रेस्टॉरंट वाले आपण को पहचान रहे. पहिले हा कळंबोलीमध्ये होता तो दादा. तो बोलला की अरे कॅमेरा वगैरे कुठे गेला. मी बोलत होता कॅमेरा तर घरीच आहे, आयफोनवरती सगळं शूट करतो आहे. ऑकवर्ड होतात ना लोक म्हणून. चला, मल्टी ऑर्डर लागले. एक ऑर्डर पिकअप केली, दुसरी ऑर्डर पिकअप करायला चाललं. गुप्ता सँडविच.
अच्छा, सेक्टर 15 मधला गुप्ता सँडविच. ठीक आहे. आपण थेरडा कधी कधी लवकर देत नाही ऑर्डर. 13वी ऑर्डर आहे. 12 ऑर्डर कंप्लीट, 13 ऑर्डर. 5 किलोमीटरचे 90+ रुपये देतोय. सही आहे. इन्सेंटिव्ह पण अचीव, म्हणजे आता हा इन्सेंटिव्ह आहे, हा रिफ्लेक्ट होईल मॉर्निंगला 8 वाजता. 17 ऑर्डर डन आणि 1100 रुपयाची अर्निंग पण डन. कॅमेरा स्टक झाला. फर्स्ट टाइम आयफोनचा कॅमेरा स्टक झाला आहे. काय माहिती काय सीन आहे. बघा, गॅरंटीड अर्निंग होती 1100 रुपयाची, ती 1100 अर्निंग झाली आहे. 1006 + 120 म्हणजे 1100 रुपये झाले. 17 ऑर्डर डन झालेत. 8 तास लॉग इन आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो पहिला इन्सेंटिव्ह आहे 17 ऑर्डरलावरती 315 रुपयाचा, तो अचीव झाला आहे. पण तो रिफ्लेक्ट कधी होईल? उद्या सकाळी 8 वाजता होईल. एक तर 26 ऑर्डर करायचे, नाहीतर मग आता किती 3 तास बाकी आहेत. बरोबर, 8 वाजलेत, 9, 10, 11, 3 तास बाकी आहेत. या 3 तासामध्ये जितकी पण आपण अर्निंग करू, ती अर्निंग आपल्याला भेटणार का फक्त इतकीच अर्निंग भेटणार? माझं असं वाटतं आहे की जितकं पण आपल्याला अर्निंग होईल ना, ती भेटेल आय गेस. पण आता कोण स्विगीवाला भेटला ना तर त्याला विचारतो, कारण मला एका दोघांनी स्विगीचे सांगितलेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो बघूया काय सीन आहे. मध्ये रेंज गेली ना, त्यामुळे मग कॉल आला मला. मॅकडॉनल्ड, अरे इथंच आहे. सेक्टर 13 मधला एकच मॅकडी आहे इथं. मित्रांनो, मॅकडॉनल्डची जी ऑर्डर होती ती कॅन्सल झाली आहे. सीन काय झालं माहिती आहे का? मॅकडॉनल्डवाले जे बोलत आहेत ते बोलतात की आम्हाला ऑर्डर आमच्या सिस्टममध्ये असायनच झाली नाही आहे. आता नशीब ते कस्टमरने फोन उचलला, ते टीम सपोर्ट वगैरे भेटला थोडाफार. हा, बट झोमॅटो सगळा टीम सपोर्ट नाही आहे यांचा, थोडा लेस विचित्र आहे. पण आता काय करू शकत नाही. अर्धा तास वाया गेला, ऑर्डर झाली कॅन्सल. आणि दुसरी ऑर्डर लागली चेतक स्वीट पॉईंट. इथे एकतर गाड्यांचे लफडे बघा, कसे पण गाड्या लावतात. असो, चला काय नाही. 100 रुपये गेले हातातून, परत कमवू 100 रुपये. कुठं पाठवला मला? 8.5 किलोमीटर. ॲक्सेप्ट. मित्रांनो, टमाट्याची ऑर्डर होती आणि जरा अर्निंग बघा, नका लावतो मी, बट ठीक आहे. आता मी सध्या आहे आउट ऑफ झोनमध्ये, दिसतंय आउट ऑफ झोन. आता मला परत झोनमध्ये जायला लागेल. मी टी एलला कॉल करत होतो की बाबा झोनमध्ये नाही गेलं तर चालेल का, कारण आउट ऑफ झोनमध्ये आहे. पण टी एल फोनच उचलत नाही. असो, आपला झोन भावाकडून चालू होतो आहे. अप्लाइंग द डिमांड एरियाज. तर आपण झोनमध्ये नाही. प्लीज गेट बॅक युअर झोन, गेट नेक्स्ट ऑर्डर. ठीक आहे, चला झोनमध्ये. 5.5 किलोमीटर. अच्छा, भूविका भवन. हां, भूविका भवन, हिरानंदानी. क्लिक नाही होते. हा कुठला आहे भूविका भवन? काय दिसतात माझे थोडे. मला तर 2 ऑर्डर पाहिजेत आणि 2 ऑर्डर देत नाही कंपनी. याला जरा अंतर शैतानी खोपडा. तुझी तू ऑर्डर नाही दिला तर तुझं नानाची टांग. म्हणजे तुमचं काय नाही बोलू शकत. मला पण 2च ऑर्डर पाहिजे. नॅचरल आईस्क्रीम. हे बघा, 80 रुपये सर्च चालू आहे पर ऑर्डर. आणि मे बी ही माझी शेवटची ऑर्डर पण असू शकते. मी खरं सांगतोय, म्हणजे माझं डोका हलका दुखतो आहे. केसाचा प्रॉब्लेम आहे माझा. म्हणजे केस जास्त वाढली ना की मग हलका डोका चालू होतो. डोका दुखायचं बंद असताना किंवा डोकं नसताना, म्हणजे 1 मिनिट थांबा. ही केस वाढलीत ना तर ही केस मला त्रास देतात कधी. कारण जास्त केस असली ना तर माझा डोका दुखतो. आणि हा माझा पहिल्यापासूनचाच प्रॉब्लेम आहे केसांचा. म्हणून जास्त केस वाढवलेत की घरचे शिव्या घालतात.
पण आता सीन असं आहे की मला रिग्रेट होतो आहे की 80 रुपये पर ऑर्डर आहे. ठीक आहे, 80 रुपये पर ऑर्डर आहेत बाई. म्हणजे असं वाटतं की स्विगी यांना असं पैसे फेकतो आहे की या बाबा तुम्ही उचला. 80 रुपये पर ऑर्डर म्हणजे काय असतो. झोमॅटोमध्ये मला कधीच दिसला नाही 80 रुपये पर ऑर्डर. असं ते ऑर्डर रेडी आहे, फटाफट जातो आणि पिकअप करतो. मे बी ही शेवटची ऑर्डर पण असू शकते किंवा माझ्या मूडवरती आहे. ठीक आहे, 12 वाजलेत. ॲक्च्युअलमध्ये मी 12 वाजता लॉग इन केलं दुपारी आणि बंद केलं 11:30च्या आसपास. तर मी घरी येत होतो, मित्र वगैरे भेटले, थोडा टाईमपास वगैरे झाला. मग आता बरोबर 12 वाजून 5 मिनटं झालेत. बाईक आपली चालली आहे 127.7 किलोमीटर आणि टोटल अर्निंग जी आहे तो इन्सेंटिव्ह इन्क्लूड करून ते उद्या समजेल की टोटल अर्निंग किती आहे. बट इथे एक मला नंबर भेटला आहे, तो नंबर आहे 1874 आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल 525. तर टोटल अर्निंग आहे ती खाली इथे मेन्शन येईल, इथे कुठेतरी मेन्शन होईल. आणि ओव्हरऑल आज दिवस मस्त होता, छान होता. थोडासा खेचला ना तर जास्त अर्निंग करू शकतो स्विगीमध्ये. झोमॅटोमध्ये अशी अर्निंग नाही होणार. आता मला माहीत नाही की बाबा मी न्यू जॉईन आहे तर म्हणून मला असा घास देतो आहे बाबा घे खा नंतर मग खोलून आम्ही तुझी मारणार, असं काही सीन असेल तर आय डोंट नो. पण आता तरी बेटर आहे स्विगी झोमॅटोपेक्षा. हा थोडासा सपोर्ट, कस्टमर केअर सपोर्ट वगैरे थोडासा समजत नाही आहे, पण होऊन जाईल हळूहळू. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.